सर्वांचे आराध्य प्रभू श्रीरामचंद्र आज अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत। हाच मुहूर्त साधत जालना शहरातील बडी सडक येथे असलेल्या श्रीराम मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे। त्या पार्श्वभूमीवर रविवारी जालना शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या पारंपरिक वाद्यांबरोबरच वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे चित्ररथ देखील दाखवण्यात आले। पाहुयात या भव्य दिव्य शोभायात्रेतील काही क्षणचित्रे। जालना शहरातील बडी सडक इथे असलेलं श्रीराम मंदिर तब्बल 120 वर्ष जुनं आहे। 2009 पासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं। 2014 मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालं, मात्र मंदिराचा कलशारोहण सोहळा अजूनपर्यंत झालेला नव्हता। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावरच या मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे। या निमित्त जालना शहरातील आनंदवाडी इथे असलेल्या श्रीराम मंदिरापासून जालना शहरातीलच बडी सडक इथे असलेल्या श्रीराम मंदिरापर्यंत भव्य अशी कलश यात्रा काढण्यात आली। या कलश यात्रेमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे मोठमोठे कटआउट्स तसेच वेगवेगळ्या समाजांचे चित्ररथ लक्ष वेधून घेत होते। सकाळी 8 वाजता आनंदगाव येथून सुरू झालेली ही शोभायात्रा जालना शहरातून मिरवणूक काढल्यानंतर संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास बडी सडक इथे पोहोचली। त्यानंतर मनोज महाराज गौंड यांच्या सुरेल वाणीतून भजन संध्येचा कार्यक्रम झाला। या संपूर्ण शोभायात्रेदरम्यान जालना शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना।